स्वयंप्रेरक आयोजित प्रवास गीतेचा शोध स्वतःचा याचा भाग 89वा, अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 19. आपले आदर्श स्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांना वंदन. ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. स्वामी विवेकानंदांचं हे वचन आपण ब्रीद वाक्य म्हणून आपलं मानलेलं आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांना कोटी कोटी वंदन. योगेश्वर श्री भगवान श्रीकृष्ण यांनाही या निमित्तानं कोटी कोटी वंदन. मी मागे म्हटल्याप्रमाणे की आता हा 15व्या श्लोकापासून सुरू झालेला जो भाग आहे तो अत्यंत कोर किंवा अत्यंत गंभीर गूढ अर्थ असलेला आणि सत्य सांगणारा असे हे पुढचे सगळे काही श्लोक आहेत. त्यामुळे ते वरवर पाहता आपल्याला खूप सोपे वाटतात, समजल्यासारखेही वाटतात, शब्दार्थही कळतो, बऱ्याच अंशी भावार्थही समजतो. परंतु कळतंय पण वळत नाही, अशी एक जी अवस्था असते तशी आपल्या सगळ्यांची त्याच्यामध्ये अवस्था होत राहते की सगळं कळतं असतं, सगळं माहिती असतं, पण प्रत्यक्षात ते उतरवता म्हणलं की ते उतरवता येत नाही. मग अशा वेळेला स्वाभाविकपणे गोंधळ हा निर्माण होतो. म्हणजे गोंधळाची अवस्था ही त्याच वेळेला निर्माण होते की समोर अनेक पर्याय आहेत, माझ्यासाठी कोणता नेमका योग्य पर्याय हे मला माहीत नाही, याचाच अर्थ माझ्यामध्ये अज्ञान आहे. सो ज्यावेळेला अज्ञान असतं, अंधार असतो, त्यावेळेला गोंधळ होतो. अंधार दूर झाला, अज्ञान दूर झालं की स्पष्टता येते आणि मग जरी 10 मार्ग समोर असले, 10 पर्याय माझ्यासमोर उभे असले, तरी माझ्यामधली जी क्लिअरिटी आलेली असते त्याच्यामुळे मला नेमका मार्ग माहिती असतो, त्यामुळे गोंधळ होत नाही. म्हणून भगवंताने जे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं होतं की केवळ एक पर्याय मला जमत नाही, पटत नाही, रुचत नाही म्हणून दुसरा पर्याय निवडावा, हे काही शहाणपणाचं लक्षण नव्हे. कारण प्रत्येक मार्गाची स्वतःची अशी बैठक आहे, स्वतःच्या अशा गरजा आहेत की ही गोष्ट त्यामध्ये कंपल्सरी आहे. भक्ती करायची आहे तर मन शुद्ध असणं अपेक्षित आहे, तरच भक्ती ही निष्काम होऊ शकते, निस्वार्थ होऊ शकते. प्रेम हे निस्वार्थ जेवढं असेल तेवढं ते पवित्र असतं. आपण मागच्या भागामध्ये संत मीराबाईंचा तो अभंग पाहिला, तर हे असं प्रेम. एक सेकंद. तर माणसाची अवस्था पर्यंत म्हणजे आपण सेवा करतो, उपासना करत असतो, साधक असतो, साधना करत असतो, पण त्या साधनेसाठी आवश्यक असलेली जी तयारी आहे ही जर नसेल तर ती साधना पण आपली व्यवस्थित होत नाही. आणि मग बऱ्याचदा ती केवळ शारीरिक कृती, बाह्य कृती अशा प्रकारची होऊन जाते. आपण अगदी तळमळीने जरी ते करत असलो तरी सुद्धा त्यासाठी आवश्यक असलेलं ते प्रिपरेशन आहे किंवा त्या योग्यता म्हणूया आपण, एलिजिबिलिटी असं आपण म्हणतो, तर ती येणं अपेक्षित आहे. तेव्हा तो मार्ग आपल्याला लाभदायक ठरतो. म्हणून ज्यावेळेला अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये आपला विषाद, आपला खेद, कन्फ्युजन हे जेव्हा भगवंताला शरण येऊन विचारलं की बाबा तूच आता मला गाईड कर, मला नाही समजत आहे. कारण त्याच्या बुद्धीच्या तर्काच्या पलीकडची ही अवस्था आहे की जी त्याला माहिती नाही की आता नेमकं ह्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, काय योग्य आहे. आणि म्हणून भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंताने पहिलं ज्ञान सांगितलं, जे परमज्ञान आहे. पण ते ज्ञान सांगितल्यानंतर जे अर्जुनाला प्रश्न पडला की अरे नेमकं काय ते सांग ना, दोन्ही करायला सांगतोस आणि मी कसं काय नेमकं समजावं. तिथून तो कर्मयोगाचा भाग सुरू झाला आणि मग टप्प्याटप्प्याने एक 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 गोष्ट सांगताय. हा 5व्या अध्यायापर्यंत आता येऊन टप्पा संपणार आहे. म्हणजे गीता जी आहे ती 3 भागामध्ये विभागलेली आहे. म्हणजे आता हे पहिला आपला भाग जे झाला होता गीता सत्राचा, जयश्री मॅडमनी जो घेतला होता त्याच्यामध्ये कदाचित त्यांनी हा संदर्भ घेतलेला आहे. अध्याय क्रमांक 1 ते 6
हा एक टप्पा आहे. अध्याय क्रमांक 7 ते 14 हा एक टप्पा आहे आणि अध्याय क्रमांक 15, 16, 17, 18 हा एक टप्पा आहे. सो ह्या टप्प्यांमध्ये त्यातल्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या आशयाने ती गोष्ट सांगितली आहे. तर हा आता 5व्या अध्यायामधला मध्याचा जो भाग आहे तो अत्यंत महत्वाचा, की का कर्म करायचं, ते कर्म केल्याने काय साध्य होणार आहे, हे या श्लोकांमध्ये सांगितलंय. त्यामुळे आपल्याला नेमकं उद्दिष्ट जे आहे ते ह्या श्लोकांमधून कळतं. तर आजच्या श्लोकाकडे जाऊया आणि प्रयत्न करूया तो समजून घेण्याचा. श्लोक क्रमांक 19. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. भगवंत असं म्हणतो की असं ज्याचं मन समसकला पाहू, सर्वांना समान दृष्टीनं पाहायला लागतं, की ज्याला कळलेलं आहे की हा भेद जो आहे हा भेद नाहीच आहे मुळात, हे द्वैत आहे, ही जी ड्युॲलिटी आहे ही मुळात अस्तित्वातच नाही. जे आहे ते केवळ एकच आहे आणि ते एक माझ्यामध्ये जसं आहे तसंच बाहेर आहे, तसंच इतर ठिकाणी प्रत्येक कणाकणामध्ये एकच आहे, अशी ज्याला जाणीव किंवा अनुभव तो व्यक्ती घेतो, असा अवस्थेमध्ये पोचलेला जीव, त्यांनी याच लोकी जन्ममरणाचा संसार जिंकलेला असतो. येषाम साम्य स्थित मन इहैव तैर्जितः सर्गो. त्यांनी याच जन्मामध्ये जन्ममरणाचा जो फेरा सगळा चालू आहे, त्याला माया, संसार, की जो कधीही सार होत नाही, संपत नाही, तो संसार. तर ह्याला ज्यांनी अशा अवस्थेत असलेल्या व्यक्तीने जाणलेलं आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणे ते स्थितः. कारण सर्वत्र तो केवळ ब्रह्म एवढंच पाहतो. ह्याच्यामध्ये आता भेदाभेद राहिलेला नाही. त्याची जी बुद्धी आहे ती सम्यक बुद्धी झाली आहे, की तो सर्वत्र समान पाहतो. आता बघा, आपल्या आयुष्याचं कारण जर असेल, आपण 3रा अध्याय पाहिलेला आहे, 2ऱ्या अध्यायामध्ये या गोष्टी भगवंतांनी मेन्शन केलेल्या आहेत, की आपल्या आयुष्यात जे जे काही घडतंय, मागील जन्मात घडलंय, या जन्मात घडेल, पुढील जन्मात घडणार आहे, या सगळ्याला कारणीभूत 2च गोष्टी आहेत. आणि त्या 2 गोष्टींमुळे सगळं काही रामायण महाभारत सुरू आहे आपल्या आयुष्याचं. कोणाला आठवतंय काय सांगितलं होतं भगवंतानी? 2ऱ्या 3ऱ्या अध्यायांमधला भाग आहे. बघा बरं, काही आठवतंय का? की कशामुळे आपल्या आयुष्यात हे सगळं जे घडतंय, हे कशामुळे घडतंय, त्याचं कारण काय आहे? आणि त्याच्यामुळेच हे सगळं चालू आहे. आपल्या आयुष्यात येणारं सुख, दुःख, आनंद, वाईटपणा, जे काही सगळं आपण अनुभवतोय त्या सगळ्याला कारण 2च गोष्टी आहेत. कोणाला आठवतंय? बघा बरं, चॅट बॉक्सवर लिहा. जे आठवतंय ते लिहा. चूक बरोबरचा विचार करू नका किंवा हँड रेज करा आणि सांगा. इच्छा आणि वासना. बरं. मोह. बरोबर. कर्म करण्यामागचा भाव, तोच भाव कशातून निर्माण होतो? आपले मागील कर्म, ते कर्माच्या उत्पत्तीचं कारण. बघा, आठवतंय का? एक श्लोक होता, राग द्वेष, लाईक अँड डिसलाईक, आवडणं आणि न आवडणं, हे मला हवंय, हे मला नकोय. याच्यातूनच वासनांची उत्पत्ती होते, की जे हवंय त्याच्यासाठी वासना तीव्र होत जातात, की मला हवंय, काही करून ते मिळालंच पाहिजे. आणि त्या वासनेमुळे इच्छा निर्माण होते, मग त्यासाठी कर्म करावं लागतं आणि त्याच्या अकॉर्डिंगली कर्म घडतं. ते कर्म चांगलं वाईट तो नंतर भाग तयार होतो मग. आणि हे नको आहे, मग ते नको आहे म्हणून त्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सगळं कर्म. म्हणजे आयुष्याच्या त्या सगळ्या
काय म्हणूया आपण, गोंधळाचं किंवा गुंतागुंतीचं कारण काय आहे, तर राग द्वेष, लाईक डिसलाईक, आवड निवड, निवड नाही सॉरी, आवड नावड. बघा आपल्या आयुष्यात याच्या पलीकडे काहीच नाही आहे. मला सुख हवंय म्हणून त्याच्यासाठी एवढं सगळं करायचं. मला दुःख नको आहे म्हणून सगळं काही करायचं. मला पुण्य हवंय, मला पाप नको आहे, मला आराम हवा आहे, मला हे नको आहे. अख्खं आयुष्य आपल्या ह्या दोनच गोष्टींमध्ये विभाजित करता येतं आपल्याला. माझी माणसं मला हवी आहेत, मग ती माणसं हवी आहेत म्हणून ती सांभाळायची, मग ती सांभाळण्यासाठी जे जे काही करावं लागेल, मग ते करत असताना कधी आपलं मन मारायचं, कधी मन आपल्या मनाप्रमाणे करायचं, मग कधी कधी जोर जबरदस्तीनं करायचं, कधी नाराजीने करायचं. सगळ्याचं कारण काय, मला हे हवंय, हे सांभाळायचंय म्हणून चालू आहे. आणि ह्या केवळ राग द्वेष, हवं आणि नको असलेल्या गोष्टींमुळं आपली कर्म घडतायत, आणि ह्या कर्मांचं फळ म्हणून आपल्याला हे सगळं भोगावं लागतंय. आणि त्याच्यामुळे ह्या चक्रात आपण अडकलेलो आहोत. आपण अनेक ग्रंथांमध्ये हे पाहिलेलं आहे. आपल्या आयुष्यात येणारी माणसं, नातेवाईक, घरातली मंडळी, मित्रपरिवार, दुश्मन, शत्रू, सगळे जे काही आहे, हे सगळं आपल्याच कर्मामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात येत राहतात. कर्माचे बंध संपले की ती माणसं निघून जातात. कुणीही इथं कोणाचं, आणि हे भगवंताने सुद्धा दुसऱ्या अध्यायात सांगितलंय, की तो अर्जुनाला असं विचारतो, की तू ज्यांच्यामुळं, हे तुझे गुरु आहेत, हे तुझे आई भाऊबंद आहेत, हे अजून तुझे मित्र आहेत, असं सगळं म्हणून ज्यांच्यासाठी तू गलितगात्र झालायस, मागच्या जन्मामध्ये हे कोण होते तुझे, पुढच्या जन्मांमध्ये कोण असणार आहेत तुझे, तुला तरी माहिती आहे का? हा दुसऱ्या अध्यायातला भाग त्यांनी सांगितला. की केवळ हे कर्माच्या बंधामुळे आपल्या आयुष्यात ही माणसं आलेली आहेत किंवा गेलेली आहेत. आता या 19व्या श्लोकामध्ये भगवंत असं सांगतोय, की ज्याचं मन हे सम्यक झालेलं आहे, की जो आता कणामध्येही भेदभावच मानत नाही, कारण भेद करण्यासारखं काहीच नाही, हे ज्याने जाणलेलं आहे, त्याच्यासाठी हा संसार संपलेला आहे. मग असा व्यक्ती, ज्याच्यासाठी हा संसार अशा प्रकारे तात्विक दृष्ट्या संपलेला आहे, मग तो कसा असतो? मग आपल्याला ज्ञानेश्वरीकडे जावं लागतं. माऊली असं म्हणतात, म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. जिही विषय संगून सांडिता, फार महत्वाचा ओवी आहे ही. जेही विषय संगून सांडिता, इंद्रियांते न दंडिता, परी भोगिली निसंगता, कामने विण कामना नाही. काय म्हणतात इथे माऊली, की ज्याची अशी समदृष्टी झालेली आहे. बघा आपण, म्हणजे आपण असं उदाहरण धरूया, की मला सेवेला बसायचं आहे, जप करायचा आहे देवाचा, माझ्या आराध्य देवतेचा मला जप करायचा आहे, त्यासाठी अर्धा तास मला वेळ लागणार आहे. तर मग मी काय करणार, की एक ठराविक वेळ ठरवणार, माझी सगळी कामं त्याच्यानुसार त्याचं नियोजन करणार, आणि एक ती वेळ ठरवणार, आणि त्या वेळेला मी बसणार. आता त्या वेळेलाच नेमका कोणाचा तरी फोन आला, नेमकी दारावरची बेल वाजली, नेमकं घरातल्यानी कोणीतरी काहीतरी आवाज दिला, वगैरे वगैरे, नेमकं त्याच घडीला त्या गोष्टी घडत राहतात, आणि मग आपला त्रागा होत राहतो. तर आता इथे माऊली असं म्हणतायत, की हे सगळं करण्यासाठी, म्हणजे तो अर्धा तास काढण्यासाठी आपल्याला कितीतरी गोष्टी कराव्या लागतात. माणसं सांभाळा, सगळ्यांच्या वेळा शेड्यूल बघा, कोणाचं काही काम येणार नाही त्या वेळेमध्ये, किंवा सगळ्यांना सांगा की मी आता सेवेला बसणार आहे, कोणी मला डिस्टर्ब करू नका, वगैरे वगैरे. आणि मग एवढं झाल्यानंतर आपण शांत बसलो, की मग स्वतःच्या मनाला सांगा, की बाबा रे, आता तुला माझ्या देवाचा जप करायचा आहे, तू इकडे तिकडे जाऊ नकोस. मग त्या इंद्रियांना धावायला लावा, त्यांचा निग्रह करा, की नाकाला सांगायचं कुठलाही बाकी, नाहीतर ते कुकरची शिट्टी झाली तिकडनं, छान काहीतरी सुगंध येतोय, चाललं मन तिकडे, मग त्याच्यावरचे विचार. डोळ्यांना समोर डोळे उघडे ठेवले, छानपैकी इकडं तिकडं बाजूला काहीतरी दिसतंय, मग भिंतीचं, अरे भिंतीवर डागच पडलेला दिसतोय, हे पुसायला पाहिजे बरं का, आणि इकडं माझा जप चालूच आहे. का तर ते इंद्रिय जे आहे ते इंद्रियांचं कामच आहे विषयांचा भोग घ्यायचा, त्यामुळे समोर जे दिसतंय ते आतमध्ये जात राहणार आहे. कानांवरती काहीतरी पडत चाललेलं आहे, मोबाईलचा आवाजच वाजतोय, आणखीन काहीतरी वाजतंय, म्हणजे हे सगळं नको असेल तर मला ह्या सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवावं लागतं, इंद्रिय निग्रह करावा लागतो, तरच मला मग शांतपणे जप करता येईल. पण इंद्रिय निग्रह करणं किती कठीण आहे, हे आपल्या सगळ्यांनाच त्याची कल्पना आहे.
मग काय करायचं? मग ह्या कर्मयोगातून साध्य काय होतं? तर कर्मयोगातून साध्य होतं त्याची ज्ञानदृष्टी जी आहे ती उघडली जाते. म्हणजेच त्याला ही जाणीव होते की हा भेदाभेद नाहीच आहे. मग असा जो व्यक्ती आहे जो त्या अवस्थेत पोहोचलेला आहे तो काय करणार? जी विषय संगून सांडिता, विषयांचा जो संघ आहे. विषय कोणते? आपण मागे बघितलेले आहेत. प्रत्येक इंद्रियाचा एक विषय आहे. डोळ्यांचा विषय पाहणे, कानांचा विषय ऐकणे, जिभेचा विषय चव घेणे, त्वचेचा स्पर्श आणि नाकाचा गंध घेणे. हे झाले त्या त्या इंद्रियांचे विषय. विषय संगून सांडिता, की हे जे विषयांच्या संघ आहे, साथ आहे त्यांची सोबत जी आहे, ती सोडायची नाहीये किंवा तो सोडत नाही जो अशा अवस्थेत पोहोचलेला आहे. इंद्रियातेन दंडिता, फार महत्वाची गोष्ट आहे. मी बरेचसे असे काही लोक पाहिलेले आहेत की आपण सेवेला बसलेले असताना किंवा टीव्ही पाहायला बसलेलो असताना कोणी आवाज दिला तरी आपल्याला कळू नये का आता आपल्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून कानात बोळे घालणं. त्यापेक्षा बोळे तर जाऊन दे, फार आता जुना प्रकार झाला. इयरपॉड घालून बसायचं आणि छानपैकी स्वतःच्या विश्वामध्ये गाणी ऐकणं, जे काय त्याच्यावर सिरियल पाहिजे, काय ऐकायचं असेल ते सगळं त्याच्यावर बघणं. का? तर मला बाकी कुठल्या गोष्टीनं माझ्या कानावर दुसरा आवाजच नाही पडला पाहिजे, कारण तो आवाज पडला की मला डिस्टर्बन्स येतो. म्हणजे माझ्या इंद्रियांना मला कंट्रोल करावं लागतं की अरे दुसरा आवाज आला तरी तू जायचं नाही तिकडं, तुला फक्त हे ऐकायचं आहे. म्हणून मग मी काय केलं, साधनं वापरली, इयरपॉड लावला, इयरमफ लावलं की मला दुसरा आवाजच यायला नाही पाहिजे. मग इतर आजूबाजूचे वास मला येऊ नयेत म्हणून मला प्रसन्न वाटलं पाहिजे म्हणून मी देवाच्या इथं बसल्यानंतर सुगंधित अगरबत्ती धूप लावला की माझ्या त्या नाकाला कुठल्या तरी वास घेण्यापेक्षा चांगला सुगंधित वास घ्यावा, जेणेकरून ते मन प्रसन्न राहील. डोळ्यांनी काहीतरी पाहण्यापेक्षा ते देवाची मूर्तीकडे पाहावं, जेणेकरून माझं मन ताब्यात राहील. अशा प्रकारे मी ह्या विषयांना, इंद्रियांना ताब्यात ठेवायचा, त्यांना दंड करतो. हे नाही केलंस तर असं असं करावं लागेल. ताड बसून ठेवायचं. शरीराला ती सवय नाहीये, पण त्याला सांगायचं, बाबा रे एवढ्या वेळ तुला आता ताड बसावंच लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतात, कारण त्याशिवाय साध्यच होत नाही. आपल्याला जे हवंय, जे आपल्याला मन एकाग्र करायचंय ते साध्य होत नाही, कारण मग ते धावायला लागतं. म्हणून इंद्रियांना आपल्याला दंड करावा लागतो. की आता 2 तास पिक्चर बघायचा, अजिबात हलायचं नाही, 2 तास इथंच एका जागेवर बसून राहायचं. शरीराला सांगावं लागतं, बजवावं लागतं, तरच ती गोष्ट घडणार आहे. तर माऊली असं म्हणतात की ज्याला ही अवस्था प्राप्त झाली की त्यांनी हे ड्युएलिटी जे आहे, हे द्वैत जे आहे, हे ज्याच्या आयुष्यातलं संपलं आणि ज्याला प्रत्येक गोष्टीत ब्रह्म दिसतं, त्याला हे काहीच करायची गरज नसते. परिभोगिली निसंगता कामने विण, फार महत्वाचा भाग आहे की असा जो व्यक्ती आहे तो कुठल्याही प्रकारे विषयांमध्ये अडकत नाही, त्यांच्याशी संग धरत नाही, इंद्रियांना दंड करत नाही, पण तरी सुद्धा परिभोगिली निसंगता कामने विण, कुठलीही इच्छा त्याच्यामध्ये नसते. समोर येईल तसं तो सगळं करत असतो. प्रत्येक गोष्ट जी सामान्य व्यक्ती करेल ती पण ती गोष्ट तो व्यक्ती करत असतो, परंतु त्याच्यामध्ये त्याचं इंद्रिय अडकलेली नसतात, कारण तो आता सगळीकडे फक्त त्याचा देव पाहतो किंवा ब्रह्म पाहतो, चैतन्य पाहतो, जे काही त्याला नाव देता येईल. आपल्याकडे कित्येक संत मंडळी, तुम्ही सगळ्या संतांचं जर काढून बघितलं, प्रत्येक संत नरहरी सोनार असतील, अजून कोण, संत कबीर असतील, माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, कितीतरी संत आहेत. या प्रत्येकाने सांगितलं आपल्या कामातच देव आहे. म्हणजे काय? तर देवाशिवाय दुसरं काही अस्तित्वच नाहीये ना. ते काम म्हणजे नेमकं काय? तर ते पण परमेश्वरच आहे. कारण ते त्या अवस्थेमध्ये होते म्हणून ते ते पाहू शकत होते. आपण नाही पाहू. आता हे एक समजायला जर कठीण वाटत असेल, आपलं नेहमीचं आवडीचं उदाहरण घ्या, टीव्हीचं. टीव्ही आणि टीव्हीची स्क्रीन. जोपर्यंत न कळतं वय असतं, तोपर्यंत त्या टीव्हीमध्ये चालणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला खरी वाटत असते. त्यातला पिक्चर, त्यातला तो आवडता हिरो, कार्टून, जे काही असेल ते. आणि त्याच्यामध्ये आपण गुंतत असतो. अगदी लहानच असलं पाहिजे असं नाही. मोठी माणसं, म्हातारी माणसं सुद्धा बघा, कित्येक तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्ही पण तसे असू शकाल, मला माहित नाही.
सिरियलमध्ये आपण इतके गुंतलेलो असतो की उद्या काय होणार याचा विचार करत करत आपण जगत असतो. त्याच्यासाठी वादही घालत असतो. कोणीतरी दुसरा एखादा काहीतरी त्याला प्रतिवाद करतो. आपण त्याला नाही, नाही असं नाही होणार. जे की आपल्याला माहिती आहे की ते सगळं खोटं आहे. पण तरी सुद्धा आपलं मन त्याच्यामध्ये इतकं गुंतलेलं असतं की ते आपण त्याला खरं मानत असतो. पण एवढं जरी असलं, तरी सुद्धा आपल्याला हे माहिती आहे ना ते खोटं आहे. म्हणून आपण त्याच्यामध्ये म्हणजे तिथे एखादी व्यक्ती मेली, ते कॅरेक्टर जे कोण असेल, हे आजकाल सीरियलमध्ये सारखेच लोकं मरत असतात. तर ती मेली म्हणून आपल्याला दुःख होत नाही. आपण त्याच्याकडे एक कथा म्हणूनच पाहत असतो. ते कथा पुढे जाते, त्यातलं पात्र पुढे चाललंय. तसं तसं ते पाहत राहतो. का? आपल्याकडे मॅच्युरिटी आहे. पण ज्याच्याकडे ही मॅच्युरिटी नाही, उतार वयातला व्यक्ती किंवा बालिश व्यक्ती, तो टीव्हीच्या स्क्रीनला स्क्रीन म्हणून पाहतच नाही. त्याच्यावरचं जे चित्र आहे तेच खरं आहे आणि लाईट गेली की मग त्रागा सुरू होतो. अचानक कोणीतरी येऊन मध्ये टीव्ही बंद केला. पिक्चर पाहतोय, कार्टून पाहतोय काहीतरी आणि मध्येच आई आली. "बास कर आता टीव्ही, अभ्यासाला लाग." ही चिडचिड होते. का? त्याला माहिती नाहीये का हे खोटं आहे? गुंतलेलं आहे. आणि ज्याला हे कळलंय, ही स्क्रीन खरी आहे. त्याच्या वरचं जे आहे ते खोटं आहे. आणि स्क्रीन कधीच नष्ट होऊ शकत नाही. आणि बरं माझीच एकट्याची स्क्रीन खरी आहे का? नाही. जिथे-जिथे म्हणून चित्र दिसतंय, ती प्रत्येक गोष्ट स्क्रीनच आहे. आपण डोळ्यांनी जे पाहू शकतो, ते कशाच्या जोरावर पाहू शकतो? तर त्या वस्तूवर पडलेला जो प्रकाश आहे, त्याच्यामुळे ती वस्तू आपल्याला दृश्यमान होते, दिसायला लागते. प्रकाश नसेल तर काळाकुट्ट अंधार आहे. तुम्ही सांगू शकाल समोर कोणती वस्तू आहे? नाही. कारण प्रकाशाचं अस्तित्व नसेल, तर आपल्या डोळ्यांना ते दृश्यच होणार नाही, दिसणारच नाही. ही मॅच्युरिटी आहे. हे ज्ञान आहे. आणि मग हे एकदा ज्ञान प्राप्त झालं, की आपल्या लाईफ आपण बघत असतो. टीव्ही बघणं काही बंद झालेलं नाही, मोबाईल बघणं बंद झालेलं नाही, माणसांमध्ये राहणं आपलं बंद झालं काहीच बंद नाही झालं. पण तरीसुद्धा आपण तसं करत असतो. बरं त्याहून सोपं एक उदाहरण देतो. लहान मूल असतं ना, म्हणजे अगदीच नुकतंच बोलायला, खेळायला लागलेलं आहे. त्याच्यासोबत आपण जेव्हा वागत असतो ना, तर आपण सुद्धा लहान होऊन त्याच्याशी वागत असतो. बरोबर आहे का? अगदी त्याच्यासारखे बोबडे बोल बोलू, त्याच्या उंचीला जाऊन त्याच्याशी बोलू, प्रसंगी गुडघ्यावर बसू, त्याच्यासारखं हसू, काही पण गोष्टी करतो. अगदी म्हणजे आपला उद्देश एवढाच असतो, की त्या मुलाला छान वाटावं. असं होतं? येस, पद्माताई म्हणतात हो, चेतनाताई पण म्हणतात हो. येस. पण आपल्याला हे माहिती असतं ना, की आपण लहान नाही आहोत. म्हणजे तेवढा क्षण संपला. त्याच्यासोबत खेळण्याचा, बोलण्याचा क्षण संपला, की आपण नॉर्मल बोलायला लागलो, की परत त्या लहान बाळासारखं बोलायला लागतो का? नाही, आपण आपलं नॉर्मल बोलत असतो. म्हणजे तेवढ्या क्षणापुरतं जरी आपण तसं वागत असलो, तरी आपल्याला ह्याची माहिती आहे निश्चित, की मी तो नाहीये. मी तसं लहान नाहीये. मी तेवढ्या काळापुरता तशाशी तसं वागत आहे. दॅट इज कॉल्ड मॅच्युरिटी. ज्ञान. तसंच माऊली इथं म्हणतायत, की "जिही विषया संगू न सांडिता, इंद्रियातेन दंडिता, परी भोगिली निसंगता कामने विण." की तो जो व्यक्ती आहे, ज्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, की असा भेद काही नसतोच. तो सगळं काही करतो. डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, नाकाने गंध घेतो, त्वचेने स्पर्श करतो, जिभेने चव घेतो, सगळं काही. सामान्य माणसासारखं करून सुद्धा तो कशातच नसतो. जी लोकांचे नि आधारे लौकिकाची व्यापारे पण सांडिले निदसुरे लौकिकू हे. की तो जरी सगळ्यांसारखंच बिहेव करत असतो, पण तरी सुद्धा तो सर्वांसारखा नसतो. कर्मयोगातून काय साध्य होतं, ही मॅच्युरिटी येते. आणि आपल्या जीवनात ही अनेक वेगवेगळ्या टप्प्यांवरती अनेक वेगळ्या विषयांची मॅच्युरिटी आपल्याकडे आहे. म्हणूनच आपल्याकडे एक मराठीमध्ये जो शब्द आहे छानपैकी वृद्ध. हा वृद्ध याचा अर्थ ज्ञानी. एखादा वयाने म्हातारा असलेला व्यक्ती असेल, तर त्याला आपण म्हणतो वयोवृद्ध झालाय. म्हणजे वयाने मोठा झालेला व्यक्ती आहे.
सो हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान आपल्या आयुष्यात अनेक टप्प्याटप्प्यांवरती आपलं बदलत जातं. कधीतरी आपण अगदी लहान जेव्हा असतो त्याला अगदी बालिश प्रकारे बोलत असतो, बालिश प्रकारे आपल्या कल्पना वेगवेगळ्या असतात. जसे जसे मोठे व्हायला, अरे लहान होतो म्हणून तसं होतं, आता नाही तसं करत. कारण आता आपण ज्ञानी झालो, मॅच्युअर्ड झालो. जी गोष्ट काही महिन्यांपूर्वी, वर्षांपूर्वी आपण करत होतो, ज्याला खरं मानत होतो, आता ती मॅच्युरिटी आल्यामुळे तीच गोष्ट आपल्याला माहिती आहे, अरे ही खोटी आहे. तसंच हा जो ज्ञानी व्यक्ती आहे, जो कर्मयोगातून त्या अवस्थेला पोहोचलाय, तोही कर्म करतो, तो कर्म टाळत नाही. कारण प्रश्न अर्जुनाचा असा आहे, कर्म की ज्ञान नेमकं काय? आणि भगवंत इथे सांगतोय की कर्म आपल्याला टाकताच येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे, की ज्या ज्ञानाने आपल्या कर्मामागचा दृष्टिकोनच बदलतो. म्हणजे माझी जर वैयक्तिक अशी इच्छा असेल, कामना असेल, की ह्या संसारातनं मला दूर जायचं आहे, संन्यास आपल्याकडे जी संकल्पना आहे, तर हा संन्यास शरीराचा घेऊन काहीच उपयोग नाही. बघा आपल्याकडे किती अशी उदाहरणं आहेत. अगदी बालवयामध्ये संन्यास घेतलेला आहे. अगदी आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती यांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. जैन धर्मामध्ये आजही कित्येक असे आहेत की अगदी बालवयामध्ये संन्यास घेतात. पण आपल्याकडे एक ती पहिल्यापासून प्रथा आहे की पहिलं बाल्यावस्था आहे. त्यानंतर गृहस्थाश्रम आहे, प्रपंच करायचा आहे, मग वानप्रस्थाश्रम करायचा आहे, पुढच्या पिढीला सोपवून द्यायचं आहे आणि मग संन्यास करायचा आहे. म्हणजे ही मॅच्युरिटी आपल्याला यायला पाहिजे की आता आपल्याला कशात अडकायचं नाही. तेव्हा तो संन्यास होतो, सुरुवात. आणि मग माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे, की मी माणूस म्हणून जे जन्माला आलोय त्याचं मला ज्ञान ह्या सगळ्या गोष्टीचं मिळालं पाहिजे, जेणेकरून मी या संसारातून मुक्त होईल आणि परत मला जन्म घ्यावा लागणार नाही. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी पुढचा संन्यासाचा टप्पा. पण आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही. मग संन्यास घ्यायचा का नाही? काही गरज नाही. कशाला संन्यास घ्यायचा आहे? तेच तर माऊलींनी सांगितलंय इथं. दृष्टिकोन बदलला, की तुम्ही जे करताय तेच करा ना. कशाला बदलायचंय? कर्म सांडून काही करता येणार नाही. भगवंतानी सांगितलंय. कर्माशिवाय तो राहू शकत नाही, तर आपण कसे राहणार? म्हणजे आपल्याला मरेपर्यंत कर्म करावंच लागणार आहे. मग करायचंच आहे, तर कर्मयोग करूया. जेणेकरून आपण याच देही, याच जन्मामध्ये मुक्त होऊ. आणि मुक्त झालं की संपलं, की मग ज्या वेळेला आपला हा देह संपेल, त्याला आपण परत कुठं जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणार आहे. कारण आपण मुक्त झालेलो आहोत. मॅच्युरिटी आली आहे ना. आत्तापर्यंत आपण या देहाला, मनालाच खरं मानत होतो. त्या टीव्हीवरच्या स्क्रीनला, त्याच्यावर चालणाऱ्या चित्राला, पिक्चरला, सगळ्यांना खरं मानत होतो. आता आपल्याला मॅच्युरिटी आली आहे, की अरे हे टीव्हीची स्क्रीन जी आहे ना, ती महत्वाची आहे. त्याच्यावर काय दिसतंय ते ते काय येणार आहे, जाणार आहे. मी म्हणजे ते स्क्रीन आहे. आणि जशी मी म्हणजे स्क्रीन आहे, तसं सगळं विश्वातलं जे प्रत्येक गोष्ट आहे, ती म्हणजे स्क्रीनच आहे. मग स्क्रीनमध्ये भेदाभेद कसा असू शकेल? आणि याच्यावरती दृष्टांत, आपण हा दृष्टांत मागे पाहिलेला आहे, जो माऊलीने किती साध्या सोप्या पद्धतीत सांगितलाय बघा. हे असो पवनाचे नि मेळे, जैसे जळीची जळ लोळे, ते आणखी म्हणती वेगळे कल्लोळ हे. हे असो पवनाचे नि मेळे. समुद्र जो आहे म्हणजे काय आहे? पाणी. सिंपल आहे. पण ह्या पाण्यावरती वाऱ्याचा प्रभाव पडतो, हवेचा. आणि या हवेमुळे या पाण्यामध्ये तरंग तयार होतात, ज्याला आपण लाटा असं म्हणतो. हे असो पवनाचे नि मेळे, जैसे जळीची जल लोळे. फक्त पाण्याच्या लाटा वर खाली आपल्याला दिसत राहतात. ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. पण हे जेव्हा लाटा निर्माण होतात, ज्या वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या आहेत, पण वस्तुतः त्या लाटा म्हणजे आहे काय? त्या समुद्राचंच पाणीच आहे की दुसरं कुठं काय आहे? वेगळं काहीच नाहीये, ते पाणीच आहे.
पण त्या वाऱ्यामुळं त्याचं थोडस स्वरूप बदललं. पण मग स्वरूप बदलल्यानंतर काय झालं? आपण त्याला समुद्राच्या लाटा असं म्हणून संबोधायला लागलो, की ज्याला समुद्रापेक्षा वेगळ्या असं म्हणायला लागलो, की हा समुद्र आहे आणि ह्या समुद्राच्या लाटा आहेत. असं होतं का बघा? विचार करा बरं. समुद्र आणि समुद्राच्या लाटा ह्या आपण स्वतंत्र मानतो. इन जनरल विचार करा, की भले त्या लाटा ह्या सगळ्या पाणीच आहे आपल्याला माहिती आहे. पण एक लाट येते, मग दुसरी येते, मग ती एक लाट येणार, दगडावर आपटणार, पुन्हा जाणार, पुन्हा दुसरी येणार, पुन्हा ती आपटणार, परत मागे जाणार. सतत चालू आहे. ह्या मागचं घडण्याचं कारण काय? वारा. दुसरं काय? पाणीच आहे ते. पण वाऱ्याच्या प्रभावामुळे त्याला एक स्वरूप प्राप्त झालं. आणि मग त्या स्वरूपाला आपण स्वतंत्र समजायला लागलो. समुद्र आणि समुद्राच्या लाटा तैसे नाम रूप तयाचे ते आणिक म्हणती, सॉरी, ते तैसे नाम रूप तयाचे एरवी ब्रह्मची तो साचे मन साम्य आले ज्याचे सर्वत्र गा. जसं ह्या समुद्राच्या लाटा म्हणजे पाणीच आहे, ही ज्याला खात्रीपूर्वक माहिती आहे, तो एक लाट गेली म्हणून दुःख करत बसत नाही आणि दुसरी लाट आली म्हणून आनंदही करत बसत नाही. कारण तो म्हणतो की हे सगळं पाणीच आहे, समुद्रच आहे. त्यामुळे समुद्र समुद्राशी कसा काय वेगळा होऊ शकतो? समुद्र समुद्रापासून नष्ट कसा होऊ शकतो? समुद्रातून समुद्र निर्माण कसा होऊ शकतो? या सगळ्या इलॉजिकल गोष्टी आहेत. म्हणजे ज्याला ही मॅच्युरिटी आली, ज्याला हे ज्ञान प्राप्त झालं, तो त्या लाटांच्या येण्या जाण्याने दुःखी होत नाही, किंबहुना त्या लाटांचा आनंद घेत असतो. एक लाट आली त्याच्यात उडी मारेल, मग दुसरी लाट आली, अरे वा वा, दुसरी लाट आली, पुन्हा त्याचा आनंद करेल. पण त्याला हे माहिती आहे की त्या लाटा म्हणजे पाणीच आहे. तसंच ज्याला ही सम्यक दृष्टी आलेली आहे, ज्याने ही अनुभवलेली आहे, शाब्दिक समजणं आणि अनुभवातून जाणणं ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. मग ज्याला ज्याने हे अनुभवातून जाणलंय की बाबा रे, ही माणसं, हा दगड, हे निर्जीव, हे सजीव, ही हवा, हे पाणी, हे सगळं जे आपण म्हणतोय, तो भेद कशाचा आहे? नाम आणि रूप, नेम अँड फॉर्म. प्रत्येकाला आपण व्यवहाराच्या दृष्टीनं समजावं, व्यवहार करता यावा म्हणून आपण स्वतंत्र नावं दिली आहेत. पाणी आहे, हवा आहे, माणूस आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, प्राणी आहेत, अजून काय कीटक आहेत, किडे आहेत. आपल्या व्यवहारासाठी म्हणून आपण त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत. का दिली आहेत नावं? कारण त्याचे शेप वेगवेगळे आहेत, रंग वेगवेगळे आहेत, आकार वेगवेगळे आहेत, दिसायला वेगवेगळे आहेत. कोणी कमी उंचीचं आहे, कोणी जास्ती उंचीचं आहे. म्हणून ते वेगळं असल्यामुळे आपण व्यवहाराच्या दृष्टीने आपण त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत. कोणाला आपण पांडुरंग म्हटलं, कोणाला विष्णू म्हटलं, कोणाला राम म्हटलं, कोणाला आणखीन काही म्हटलं. ही वेगवेगळी नावं आपण दिलेली आहेत कारण त्यांचं स्वरूप वेगवेगळं आहे. जे दिसतंय आपल्याला रूप बाहेरनं, स्वरूप नाही, रूप जे दिसतंय त्यांचं ते वेगळं आहे म्हणून त्याला नाव वेगळे दिली आहेत. आणि नाम आणि रूप वेगळं असल्यामुळं ते स्वतंत्र भासायला लागले आहेत. बरं, ते सुरुवातीला जेव्हा आपण नाव आणि रूप बघितल्यानंतर त्याला जे वेगळं समजत होतो, तेव्हा आपल्याला माहिती होतं की हे एकच आहे, पण फक्त व्यवहारापुरते आपण दोन वेगवेगळ्या गोष्टी मानतोय. पण हळूहळू हळू आपण हे विसरायला लागलो, की आता ते एक नाही, ते दोन स्वतंत्र आहेत अशीच आपली भावना झाली. आणि मग दुःख होतं आयुष्यात. म्हणून सगळे संत मंडळी जे म्हणायचे, की आपलं मन जे आहे ते शुद्ध झालं, याची एक छोटीशी चाचणी एक प्रकारची. ही काय आहे? तर दुसऱ्याचं दुःख पाहून तुमचं मन गहिवरलं पाहिजे.
त्याचं दुःख तुम्हाला तुमचं वाटलं पाहिजे, इतकं तुम्ही त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. कारण तो आणि तुम्ही वेगळे नाहीत, याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. ही एक चाचणी. आता हे दुःख कशाचं वाटेल? आपण काय म्हणू, अरे बापरे, ह्याच्याकडे पैसे नाही आहेत, याला खायला अन्न नाही आहे, याला राहायला घर नाही आहे, ह्याच्या अंगावर कपडे नाही आहेत, ह्याला शिक्षण नाही आहे, ह्याला हे नाही आहे, ते नाही, कशाची तरी कमतरता आहे. ऑब्विसली आपल्याला त्याच्यामुळे वाईट वाटलं पाहिजे. मग आपल्याला जे शक्य असेल, बाबा रे मला एक घास अन्न द्यायला त्याला शक्य आहे, एक घास अन्न दिलं. का तर बाबा तुझं दुःख मला सहन होत नाही. कारण तू आणि मी वेगळा नाहीच आहे. तुला वाईट वाटणं म्हणजे मला वाईट वाटण्यासारखंच आहे. म्हणून माझ्याकडनं जे काही शक्य होईल तेवढं मी तुला द्यायचा प्रयत्न करतोय. मी अजिबात तुझ्यावर उपकार करत नाही आहे. तू आणि मी वेगळा असतो तर मी तुझ्यावर उपकार करू शकलो असतो, पण तू आणि मी वेगळा नाहीच आहे मुळी. एकच आहोत. म्हणून तुला दुःख होतंय हे पाहून मी पण तितकाच दुःखी होतोय. म्हणून माझ्याकडनं जे शक्य होईल ते मी मदत करण्याचा प्रयत्न करतोय. हे कधी होईल? ज्याला आपण त्या गोष्टीशी एकरूप होऊ. मग एखाद्याकडे शिक्षण कमी असेल तर ते शिक्षण देऊ. पण याही पलीकडे जाऊन आपल्या सगळ्या संत मंडळींनी आणि आपले आदर्शस्थान असलेले स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, की हे सगळं तुम्ही कराल. त्याला अन्न द्याल, वस्त्र द्याल, घर द्याल, शिक्षण द्याल, अजून काय पैसा द्याल, जे काही द्यायचं. पण हे सगळं करून होणार काय? किती दिवस टिकणार आहे त्यासाठी हे? एक दिवस? काही तास? काही महिने? काही वर्ष? पुढे काय? प्रत्येक गोष्ट कधी ना कधी संपणार आहे. तुम्ही दिलेले ₹100 त्याचे संपणार आहेत कधीतरी. तुम्ही नाही कायमस्वरूपी त्याला ते ₹100 पुरवठा करू शकत. मग ते ₹100 देऊन उपयोग काय? त्याची आजची भूक भागेल. आजची राहण्याची गरज त्याची भागेल. मग काय द्यायचं असेल तर त्याला शिक्षण द्या. कशाचं शिक्षण द्या? की तो या जगात कशासाठी आलाय. म्हणून ज्ञानदानाला सर्वात महत्वाचं का मानलं जातं? कारण ते तुमचं आजची नाही, कायमस्वरूपीची गरज भागवतो. पण आता ज्ञानदान द्यायचं म्हटलं, की सगळ्यात मोठी अडचण असते, घेणारा त्या लायकीचा पाहिजे. तर त्याला ते ज्ञानदान करून उपयोग आहे. म्हणजे तुम्ही किती लाख एखाद्याला शिकवायला जाओ, ट्रॅफिक सिग्नल पाळत जा, ट्रॅफिक सिग्नल पाळत जा, चांगलं असतं. त्याला पाळायचंच नाहीये. तुम्ही काय सांगून उपयोग आहे? तुम्हीच मूर्ख ठराल. ना बऱ्याचदा आपण असं पाहतो, की दोन माणसं भांडत असली, तिसरा जाऊन समजवायला जातो, "अरे भांडू नका, असं करू नका." त्यालाच बदडतात धरून. तो चांगलं सांगतोय बिचारा, "असं करू नका." तर तू कोण सांगणार आम्हाला म्हणून त्यालाच मारतात. मुलांना जेव्हा सांगतात, "असं वागू नको, तसं करू नकोस." ऐकतच नाहीत. तुम्ही मला काही सांगू नका. तुम्ही मला काही शिकवू नका. म्हणजे तुम्हाला ज्ञान द्यायची फार इच्छा आहे. तुम्हाला दिसतंय, "अरे, असा वागला तर ह्याचं वाईट होईल." म्हणून त्याला आपण शिकवायचं पण त्याला घ्यायचंच नसेल तर तुम्ही ज्ञान देऊन उपयोग काय? मग आपल्याला गीतेचा संदर्भ लक्षात घेऊन लक्षात ठेवावं लागतं, जर तुम्हाला त्याला ज्ञान द्यायचं आहे, तर आधी तुम्हाला त्याला ज्ञान घेण्यास लायक बनवावं लागेल. म्हणून विवेकानंदांनी जेव्हा भगिनी निवेदितांना सांगितलं, की पहिलं काम जर असेल भारतीयांना त्यांच्याकडे हे ज्ञान होतं, हे त्यांनी भारत हा इतका समृद्ध ज्ञानाने समृद्ध असलेला, पण आज इतक्या वर्षाच्या गुलामगिरीतून जो काही समाज खालच्या पातळीवरती गेलेला आहे, त्याला आत्ता महत्त्वाचं आहे, त्याची भूक भागली पाहिजे. शिक्षण देऊन त्याला पहिलं समृद्ध केलं पाहिजे, की जेणेकरून त्याच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत, ज्याला आपण अन्न, वस्त्र, निवारा ह्या म्हणतो, त्या भागवण्या इतपत जेव्हा तो समृद्ध होईल, तेव्हा तो पुन्हा विचार करायला लागेल, की "अरे बापरे! हे आता हे झालं सगळं करून. आता पुढे काय?" मग तो ज्ञानाची कास धरेल. तोपर्यंत त्याला सांगून हे जमणार नाही, पटणार नाही. म्हणून मग शिक्षणाची गंगा जी आहे ती वाहिली पाहिजे. म्हणजेच आपल्याला ज्ञानदान करायचं आहे. तर त्या ज्ञानदानासाठी योग्य व्यक्ती आपल्याला तयार करायचा आहे. उलटं नाही करायचं. योग्य व्यक्ती जो तयार आहे त्याला ज्ञानदान द्यायचं ते नाही काम. अशी माणसं तयार करत जायची आहेत, की जे ज्ञान ग्रहण करण्यास इच्छुक होतील. मला ज्ञान हवंय. याला साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये अशी एक म्हण आहे किंवा वाक्प्रचार आहे, की त्याचा कान तयार करावा लागतो. त्याला ती ऐकण्याची गोडी निर्माण व्हायला पाहिजे. तर त्याला सांगून उपयोग आहे. आणि ते आपल्याला साध्य करायचंय तरच
गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा अन्य अनेक ग्रंथ हे त्याच्यासमोर वाचून उपयोग आहे. नाहीतर मग ती मराठीतली म्हण आपल्याला चांगली माहिती आहे. कोण सांगेल? कोणासमोर काय वाचायचं नाही? गाढवासमोर वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. अशी अवस्था यायला नको. म्हणून ह्या गोष्टींचं ज्ञान, कर्मयोग का महत्वाचा आहे? कारण त्याशिवाय ही अवस्था येत नाही आणि ही अवस्था आल्याशिवाय मुक्त होऊ शकत नाही. पुढील येणाऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की सर्वात श्रेष्ठ जर काही असेल तर ते एकच आहे, ते म्हणजे ज्ञान. पण कशाचं ज्ञान? सत्याचं ज्ञान. इन्फॉर्मेशन, माहिती हा वेगळा भाग झाला, ते म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान हे बाहेरून येऊ शकत नाही, ज्ञान हे आतूनच यावं लागतं. बाहेरून येते ती माहिती आहे, आतून येतं ते ज्ञान आहे, नॉलेज, विजडम. सो ज्ञान हे ज्याचं त्यालाच व्हावं लागतं, त्याच्यासाठी त्याला योग्य बनवावं लागतं. मग आता ह्या पुढील वर्षामध्ये, मागे आता आपल्याला सांगितलं होतं ग्रुपवर, तशाप्रमाणे आपल्याला हे एक संकल्प करायचा आहे स्वतःपुरता. आपण गेले आता 1.5-2 वर्षापासून ह्या भगवद्गीतेच्या प्रवासामध्ये आहोत. हा जो 19वा श्लोक आहे किंवा येणारे पुढचे 5-6 श्लोक जे आहेत हे आपल्याला अनुभवायचे आहेत. कारण हे शाब्दिक समजून काही उपयोग नाही, ते अनुभवले गेले पाहिजेत. मग ह्या अनुभवण्यासाठी म्हणून आपल्याला पुढील वर्षासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2026 मध्ये स्वतःशी असा एक संकल्प करायचा आहे की या वर्षभरामध्ये मला माझ्या परीनं किमान एकापेक्षा अधिक चालू शकतील. पण ह्या प्रवासात मी जे अनुभवलेलं आहे, माझ्या जीवनात जो बदल मी अनुभवला आहे, तसा बदल अशा एखाद्या माणसाच्या जीवनात घडवायचा आहे आणि त्याला असं ज्ञान घेण्यास इच्छुक किंवा जिज्ञासू त्याच्या वृत्ती जी आहे ती त्याच्यामध्ये तयार करायची. तो कुठल्याही अवस्थेत असा माणूस तुम्ही तुमचा निवडा. त्याला हे नाही सांगायचं की गीतेमध्ये काय सांगितलंय, ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलंय, दासबोधामध्ये, हे नाही सांगायचं. म्हणजे त्याचा आधार घ्यायचाच आहे, पण त्याच्या जीवनातील गोष्टींशी सुसंबंधित असलेल्या गोष्टींना धरून हळूहळू हळू 1 वर्षभराचा आपल्याला गृहपाठ आहे, त्यामध्ये मध्ये त्याचा तो कान तयार करायचा आहे. आणि त्याला ही जाणीव निर्माण करून द्यायची की कशासाठी आहे तुझा जन्म, काय करतोयस, काय करायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे. आणि मी जसा प्रकाश अनुभवला आहे, अनुभवतो आहे, तसं तुला पण अनुभवता येऊ शकतो. एवढंच त्याच्यामध्ये आपल्याला विश्वास निर्माण करायचा, बाकी काहीच करायचं नाही. त्याने तो प्रकाश कुठून मिळवायचा, कसा मिळवायचा, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो आपला प्रश्न नाही. कारण तो त्याचा स्वतःचा प्रवास असणार आहे. आता हे करून आपल्याला काय साध्य करायचं, हे श्लोक जे आत्ताचे आपण 15-16व्यापासून शिकतोय, हे कसे अनुभवायचे आहेत? आत्ता आपण आपल्यापुरतं हे शिकतोय. ही जी संज्ञा आहे, ही सिद्धांत जे आहेत, की बाबा असं असं सम्यक दृष्टीनं पाहायचं वगैरे वगैरे, म्हणायला सोपं आहे, करायला गेलं की वळत नाही. म्हणून हे अशा व्यक्तींना जेव्हा आपल्याला घडवायचं आहे, हे त्याला घडवायचं म्हणून अजिबात करायचं नाही, हे पहिलं गोष्ट लक्षात ठेवा. आपण त्याला घडवू शकत नाही. आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला हे श्लोक अनुभवायचे आहेत, म्हणून आपल्याला हे करायचं आहे. कारण तुम्ही ज्याला त्या त्या व्यक्तीला शिकवायला जाणार, त्याला त्याला शिकवता शिकवता तुम्ही शिकणार आहात. आणि तो आपला मूळचा उद्देश आहे. त्याला घडवणं, त्याच्या आयुष्यात चांगलं करणं वगैरे, ते आपले बाय प्रोडक्ट म्हणूया आपण त्याला, की ते घडत गेलं, होता होता ते घडून गेलं, पण त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही. ते सगळं परमेश्वराच्या इच्छेने घडणार आहे. आपल्याला त्यातनं हे अनुभवायचं की आपल्याला ती सम्यक दृष्टी येते का? आता तुम्ही ज्या अवस्थेत आले असाल, जसं मागे माहिती चेतनाताईंनीच सांगितलं होतं की सप्ताहामध्ये ते एक वेगळ्या प्रकारचं त्यांना फिलिंग झालं, की आपण जे बिहेव करत होतो आधी आणि आत्तामध्ये फरक जाणवला. ते हा फरक का जाणवला? बिकॉज ऑफ मॅच्युरिटी. की तो जो अवेअरनेस आला, ती जी जाणीव निर्माण झाली, त्या जाणीवेतून आपलं कर्म बदललं.
तसं समोरच्या व्यक्तीला ती जाणीव नाहीये, त्यामुळे त्याचं कर्म त्या लेवलचं नसणार आहे. अशा व्यक्तीशी समरस होऊन त्याच्या लेवलला उतरवून त्याला आपल्याला ही जाणीव निर्माण करण्यास योग्य तयार करायचंय. एवढंच काम आहे 1 वर्षामध्ये. किमान एक व्यक्ती, एकापेक्षा जास्ती केलं तर उत्तमच आहेत, पण किमान एक. काही जास्ती कष्ट करायचे नाही. आपल्या घरातला व्यक्ती निवडा, मित्रपरिवारातला निवडा, शेजारी निवडा. तुम्हाला जो व्यक्ती आवडेल तो, की ह्याच्यावरती आपण प्रयोग करूया. आणि तो करता, करता, करता आपल्याला हे श्लोक अनुभवायचे आहेत. किंवा हे ज्ञान होतं कसं? कर्मयोगातून ते साध्य होतं का? हे जे आत्तापर्यंत आपण 3ऱ्या, 4थ्या, 5व्या अध्यायामध्ये शिकलोय, ते आपल्याला प्रत्यक्ष आजमावून बघायचंय. आणि जर ते आजमावलं आणि आपल्याला जसा अनुभव आला, तसा त्याच्याही जीवनात तो अनुभव यायला लागला, तर मग आपण म्हणू शकतो हे ज्ञान बरोबर आहे. अदरवाईज जर तसा तो अनुभव आला नाही, 2 गोष्टी असू शकतात. एक, आपण शिकवायला कमी पडतोय. म्हणजेच आपल्याला कळलेलं नाहीये. कारण मला जर एखादी गोष्ट कळली असेल, तरच मी ती तुम्हाला सांगू शकतो. तुम्हाला एखादी गोष्ट कळली असेल, तरच तुम्ही दुसऱ्याला सांगू शकाल. स्वाभाविक आहे. हे नुसतं शब्दांनी कळणं आणि खरोखर कळणं ह्यातला फरकही आपल्याला त्यावेळेला कळेल. की एखादी गोष्ट आहे, की ती समोरच्याला नाही कळत आहे, कारण त्याची अवस्था आज ती नाहीये, ती समजून घेण्याची. तर त्याच्या पातळीवरती उतरून त्याला ती आपल्याला गोष्ट समजावून सांगायची आणि हळू त्याच्या जीवनामध्ये तो बदल घडवायचा प्रयत्न करायचा. जर 31 डिसेंबर 2026 पर्यंत असा एक व्यक्ती तुमच्या जीवनात घडला, तर तुम्हाला आत्ता हे जे आपण श्लोक शिकतोय, ह्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. की ही सम्यक दृष्टी आल्यानंतर काय घडतं आणि मग तो आतून आनंद होणं, आतून परमेश्वराची जाणीव होणं, मग हे इंद्रियांचा निग्रह करायची गरज नाही पडणं, विषयांचा संग न सुटणं, पण तरी सुद्धा कामनेविणं जगणं, हे जे माऊलींनी वर्णन केलं, हे सगळं ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत जर हा प्रयोग तुम्ही सक्सेसफुली केलात, तर 100% गॅरंटीनी सांगतो, हा श्लोक तुम्ही स्वतःहून सांगाल, की हा खरोखर माऊलींनी जे म्हणले तंतोतंत खरं असंच घडतं. की आपण काही आपलं जीवन बदललं नाही. खाणं, पिणं, उठणं, बसणं, झोपणं, व्यवहार सगळा तोच आहे. पण आता आतून बदललेलो आहोत. सगळं असून सुद्धा आपण कशातही नाही, हा मला अनुभव येतोच. आणि जर मला ह्या छोट्याशा प्रयोगातनं माझ्या प्रपंचातल्या ह्या गोष्टीमध्ये साध्य करता येत असेल, मग आणखीन थोडेसे प्रयत्न वाढवले, तर ही अध्यात्माची जी माऊलींनी मी एक सांगितली आहे, तीही मला साध्य होऊ शकते. मग मला माझ्या आयुष्यात मोक्ष याच जन्मात सदेह असताना, जिवंत असताना 100% प्राप्त करता येऊ शकतो. हा आत्मविश्वास आपल्यामध्ये दृढावेल, की येस हे जमू शकतं. तर हे जमू शकतं, हे जसं आपण म्हणतो सॅम्पल जे आहे, ते जर बरोबर आहे, तर त्याचं जे काही मेन प्रॉडक्ट असेल ते पण बरोबरच असणार आहे. सॅम्पल सर्व्हे ज्याला म्हणतो तसं. तसं जर एका छोट्याशा प्रयोगात आपल्याला हे साध्य करता येत असेल, तर आपण स्वतःच्या जीवनात मुक्त होऊ शकतो. हा आत्मविश्वास आपल्याला मिळेल.